मित्रांनो, आपल्याकडे एक परंपरा आहे महाराष्ट्राला. खास करून आपण कुणालाही निरोप देत असेल ना, आपण निरोपामध्ये कुणाला वाईट बोलत नाही किंवा कुणाला धूत नाही. आपल्याकडे परंपरा आहे, तो पुढचा नालायक व्यक्ती का असेना, कुणी असो, आपण त्या व्यक्तीविषयी दोन गोष्टी चांगल्याच बोलतो. एखादा व्यक्ती मरण पावला, त्याच्या शोकसभेला जाऊन वाईट कुणीच बोलत नसतं, सर्व चांगलेच बोलतात. कारण तो गेला, वैर संपलं आणि तो राजीनामा दिला, याचा अर्थ त्यांचं आणि आपलं सुद्धा आता वैर संपलं आहे. आपण वाईट कुणाला बोलत नाही. पण झालं असं, विधान परिषदेमधील 9 सदस्य यांचा कार्यकाल हा संपणार आहे. त्यामध्ये निरोप समारंभ होता, तो आयोजित केला होता. मग त्यावेळेस अनेक भाषणं झाली. त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती निलिमा गोरे, त्या शिंदे साहेबांच्या विश्वासू म्हणा किंवा शिवसेनेच्या नेत्या आहेत. त्यांनी जी काही भाषण केलं ना, ह्या भाषणाची एक ओळ आणि ओळ खरी होती, एक ओळ आणि ओळ मिरच्या लावणारी होती. त्या चाटुकारांना, त्या 20 पैसेवाल्यांना आणि त्या वडापाववाल्यांना, सर्वांना अगदी लांब लांब कोल्हापूरची लालगी मिरची. आम्हाला असं वाटलं, आम्ही धन्य झालो की बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले. पण नंतर शेवटचे वर्षभर तर फार वाईट गेलं. भेटच मिळायची नाही, आपण नकोसे आहोत त्याची रोज खात्री पटायची. सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटलं की त्यांनी ती कविता वगैरे लिहिली, चांगलं केलं, पण अधिकाऱ्यांशी ते भेटत कोणाला होते. आणि काय आता काही गोष्टी बोलायच्या नाहीत. त्यांनी ती कविताशी त्यांनी ती वाचली शेवटची की मला कोणी समजून घेतलं नाही म्हणून. तर मला काय वाटतं की एवढे मोठे प्रश्न असताना मोठे साहेब होते, त्यांना प्रश्न नव्हते का? त्यांची मी ऋणी आहे याच्यासाठी की त्यांनी मला 3 वेळेला आमदार केलं. आता याच्यानंतर मला एवढं ट्रोलिंग होणार आहे की ते ट्रोलिंग म्हणजे, कारण ते 20 पैसे रेटप्रमाणे 3 दिवसाचं ट्रोलिंग ठरलेलं असतं. ते 3 दिवस होतंच ट्रोलिंग. आणि त्याच कॉमेंट्स हो परब साहेब, काहीतरी माझं म्हणणं नवीन काहीतरी शोधून तरी घालायला पाहिजे त्यांनी. तेच होत प्रत्येक वेळेला ते असंच बोलतात, टोमणे मारतात, त्याच्यानंतर काहीतरी त्याच्यातून काढतात. आणि त्यांची आता कविता ते साहेबांबरोबर काम करायचा निर्णय घेतला, तिथेच आम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळाली. एक दुसरं मला असं सांगायचं आहे की सवंगडी सोडून गेले. आपल्या घरचा एखादा सेवक सोडून गेला तरी मी 2 दिवस विचार करते की आपलं काही चुकलं आहे का. 60 लोक 70 लोक सोडून जातात, हजारो जिल्हा प्रमुख निघून जातात, त्यांचा काहीच विचार का नाही मनामध्ये करत. आणि परत ते म्हणतात मला समजून घेतलं नाही. अहो, तुम्ही त्यांना समजून घेतलं नाही म्हणून ते सगळे निघून गेले. हा एक त्याच्यामधला भाग मला वाटतोय. आणि असं मोजक्या शब्दामध्ये ताईनं अगदी स्पष्ट आणि बरोबर मुळावर घाव घातलाय. आता आपणही यात वाईट बोलणार नाही. ते ताई बोलल्यात त्याविषयी आपल्याला बोलायचं. बघा, त्यामध्ये उद्धव साहेबांविषयी आपण आतापर्यंत बोलत आलोच. बोलायचे कारण हे ते होते, कारण आम्ही पण एक खरे शिवसैनिक होतोच. आतापर्यंत आम्ही बाळासाहेबांच्या विषयावर चाललेलो आहे, आताच चालतच आहे. नारा उद्देश फक्त हिंदुत्व होतं. सत्ता ह्या गोष्टी पाहतच नाही. जो हिंदुत्ववादी व्यक्ती आहे तो सत्ता गोष्टी बघत नाही, तो फक्त राष्ट्र प्रथम, धर्म या गोष्टी बघत असतो. मग उद्धव साहेबांनी जी आपली हालत करून घेतली आहे, ती अतिशय दयनीय अवस्था आहे. ती अवस्था एक शिवसैनिक म्हणून पाहवत नाही. तुम्हाला मी खरं सांगतोय, जो कोणी खरा राष्ट्रीयत्व पाळणारा व्यक्ती असेल, ज्याचं आपल्या देशाप्रती प्रेम असेल, ती भावना असेल, ते एक आस्था असेल आपल्या देशाविषयी, तो व्यक्ती आपल्या देशाला आपली आई मानत असेल, त्या व्यक्तीला ही भूमिका पास पडणारच नाही. ठाकरेंची आहे ते. आपल्याला त्या विषयावरती काय बोलायचं नाही. हिंदुत्व, राष्ट्रीयत्व या विषयावरती आपल्याला आज बोलायचंच नाही. आज बोलायचंय त्या विषयावरती, बाळासाहेबांच्या वाघिणीनं जे काही कान टोचलेले आहेत, जी काही कान उघडणी केली आहे ठाकरेंची, आपल्याला त्याविषयी बोलायचं आहे. तुम्हाला आतमध्ये मी व्हिडिओ दाखवत चालेल, तुम्ही ती लहान क्लिप पण पाहत चला.
बघा, त्यांचं पहिलं वाक्य होतं मित्रांनो, ते वाक्य होतं की मला कुणी समजून घेत नाही. हे उद्धव ठाकरे वारंवार बोलत आहेत. म्हणजे बे एके बे, बे दोन्ही चार, हाच पाडा यांचा चालू आहे. 2022 पासून आतापर्यंत पक्ष गेला, बाप पळवला, चिन्ह पळवला, गद्दार, हेच वाक्य त्या तोंडामध्ये आहेत. कुठलेच नाही वाक्य. तिथं निरमा गोरे म्हटल्या, माझ्या घरातील एखादा जर नोकर सोडून गेला तर मला काळजी वाटते. व मी नेमकी चूक कुठली केली, त्यांना मी पगार बरोबर दिला नाही का, त्यांची मी सोय व्यवस्थित केली नाही का, माझ्यावरती नाराज का असेल, असे अनेक प्रश्न मला पडतात. जनरली कुणालाही पडतात. एखादा व्यक्ती आपल्यापासून दूर जातो त्यावेळेस प्रथमतः आपण त्यानं काय चूक केली आपण ते बघत नाही, कुणी असो. प्रथमतः आपण हेच बघतो की माझं काय चुकलंय, मी काय चूक केली म्हणून तो माझ्यापासून दूर गेलाय, त्याचं कारण काय. अहो, आतापर्यंत जीवाला जीव ओवाळणारे लोक हे शिवसैनिकच. शिवसैनिक जे आहेत हे शिवसैनिक आपल्याला सोडून का गेले. 60-70 ह्या राज्याच्या राजकारणातील 8 मंत्री, 40 आमदार एका रात्रीमध्ये सोडून गुवाहाटीला गेले. कारण काय. सगळं आलबेल होतं का, तर आलबेल असेल ते काय गेले. कुणीही कुणाची साथ अशी सोडत नाही. आता हे म्हणतात 50 खोके, आता आम्ही वैयक्तिक किती खोके घेतले, काही रुपये नाही घेतला कुणाचा. आम्ही एक काम हे त्यांचं केलंय पूर्वी शिवसेनेचं, आता ते सोबत नाहीत. कारण काय, आम्हाला यांचा रुपया नाही भेटला तर कुठलंही प्रलोभन नाही भेटलं, कुठलं पद नाही, काय नाही आमच्याकडे. फक्त एक विचार आहे, राष्ट्रीयत्व, आपलं हिंदुत्व, आपला धर्म, आपली परंपरा, संस्कृती आपली, याला धरून आम्ही चालतो. ज्या आशेवरती तो पक्ष उभा केलाय त्याची आम्ही दिवाणी होतो. पण तिथं आता नेमकं सगळं आलबेलच आहे. मग या ठिकाणी त्यावरती स्वतःचं आत्मचिंतन न करता की आपल्यापासून एवढे लोक दूर का गेले, एकदम आपल्या इथे सोडलं काय. नगरसेवक गेले, माजी नगरसेवक गेले, माजी महापौर गेले, आमदार गेले, माजी आमदार गेले, माजी खासदार गेले, सगळे नेते कार्यकर्ते सगळे शिंदे साहेबांसोबत आणि भाजपसोबत जायचं कारण काय. त्या कारणाविषयी कधी उद्धव साहेबांना विचार केलाय का, हा प्रश्न त्या ठिकाणी निलिमा गोरेने विचारला आहे. हा प्रश्न 100% अगदी बरोबर होता. त्यावर ते परत बोलले की मला बाळासाहेबांनी 2-3 वेळेस आमदार केलं. खरंच आहे, ते खोटं नाही म्हणत कुणी. हे लोक सगळ्या गोष्टी मान्य करतात. त्यांचा फक्त प्रॉब्लेम एवढा होतो की उद्धव ठाकरेंना अजून काय वाटलं नाही की हे लोक काय गेलेत. ते अजून हे तेच बोलतात, बेक बी बेदोने 4, 50 खोके गद्दार. पण त्यांना अजून हे काय कळलं नाही की आपण हे चुका केल्या आहेत. आपण कोणा दुसऱ्याचं ऐकलेलं आहे, आपण आपल्या मनानं चाललो नाही, आपण लोकांचं ऐकून आपलं वाटोळ करून घेतलं पक्षाचं, किंवा आपण सगळी काही सोडली आहे, हे त्यांना अजूनही वाटायला तयार नाही. मग ज्यावेळेस हे असं बोल त्यावेळेस जी काही 10 पैसेवाली 20 पैसेवाली कमेंट गँग आहे, ट्रोलर गँग आहे, ती गँग लगेच ॲक्टिव्ह होते आणि ती गँग असं दाखवते की महाराष्ट्र म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र. हे सगळ्यात मोठं कारण आहे अधोपतनाचं ठाकरेंच्या. ही मीडिया भासवते त्यांना. हे शरद पवारांची मीडिया जी आहे ती मीडिया भासवते ठाकरे म्हणजे सर्वस्व. ठाकरे काय आहेत ते माझ्या संगती पुस्तकामध्ये शरद पवारांनी सांगितलंय. 1 दिवस मंत्रालयात गेलेले मुख्यमंत्री. मग हे सगळं चाललेलं असं आहे. मग तरीही उद्धव साहेब करतात काय, तेच टोमणे मारणे, अहंकारीपणा, तो अहमपणा, तो गर्विष्ठपणा, तो मीपणा, ह्या सगळ्या गोष्टी अजूनही त्यांच्या अंगामध्ये आहे. त्यांनी अजूनही आपलं जो आत्मपरीक्षण केलं नाही. आपल्यापासून लोक का जात आहेत, आपण एकटे का पडत आहोत. आज आता आपली आमदारकी गेली भेटलेली, पुढली भेटेल का याची गॅरंटी नाही. म्हणजे हे जे आहेत हे फक्त भावले आहेत, यांच्या चाव्या ह्या दुसऱ्या आहेत, यातून स्पष्ट होत आहे. पण सगळं याच्या माध्यमातून
नीलम गोरेंनी खरंच उद्धव ठाकरेंना चांगलं धुवून काढलंय. शेवट दिवशी नाही का, त्याला समजलं ते सावरतील, नाही समजलं ते अजून घुसतील. तर गोरेंनी एक चांगला प्रयत्न केला त्यांना समजावण्याचा, आणि ते महाराष्ट्राने हे सगळं बघितलेलं आहे. आता तुमचं या विषयावरती मत काय आहे नक्की खाली कमेंटमध्ये लिहा. आणि परत तेच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. उद्या भेटूया परत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. रामकृष्ण हरी.